नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्रातल्या सत्ता नाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची खासदार संजय राऊतांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमध्ये शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाही चढवण्यात आला. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ठाकरेंना काय वाटतंय हे स्पष्ट करण्यात आलंय. तर इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात, अशा शब्दांमध्ये शिंदे गटातील आमदारांवर घणाघाती टीका करण्यात आली आहे. त्यासोबतच मी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात गुंगीत असताना त्यांनी सरकार पाडण्याचं षडयंत्र रचलं असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केलाय आणि त्यांच्या या आरोपांना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकुल नाहीये. हां, थोडीफार जी आहे ती नक्कीच मराठी माणसांची आणि हिंदूंची आहेच, हिंदुत्वाची आहे. ह्याचं कारण हिंदू द्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी द्वेष्टे, मराठी माणसाची एकजूट तुटावी, फुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि जी मेहनत माननीय शिवसेना प्रमुखांनी हयातभर केली मराठी माणसाची एकजूट करण्यासाठी, हिंदुत्वाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी, ती आपल्याच काही कपाळकरंट्यांच्या हातनं तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय. ती मला एक चिंता आहे. आणि म्हणून मी जे म्हटलं की हा पालापाचोळा सध्या उडतोय, कोण कुठे, हा इकडनं पालापाचोळा तिकडे जातोय, पुन्हा इकडे येतोय, ही जी गळणं गरजेची होती ती पानं ही उडतात. या शिवसेने वाढीमध्ये मग ते प्रबोध नवलकर असतील, मधुकर सरपोतदार असतील, लीलाधर डाके असतील, शरद आचार्य असतील, असे अनेक नेते हे त्या काळामध्ये या झाडाची खऱ्या अर्थाने पालवी होते आणि त्या पालवीमध्ये त्यांच्या छायामध्ये आमच्यासारखे शिवसैनिक घडले गेले. एखाद्याचं काम संपलं म्हणून त्याला उचलून कचऱ्यामध्ये टाकलं हे म्हणणं कितपत योग्य हे मला काही कळालं नाही. त्यांना हेही माहीत नाही, जरी गळालेलं पान असेल, पिकलेलं पान जरी असलं तर त्याचं पुन्हा खत निर्माण करतात आणि त्या खतामध्ये पुन्हा एका बिला अंकुर त्यात रुजतात आणि त्याच्यातून पुन्हा एक झाड उभं राहतं हे त्यांना आतापर्यंत माहीत नाही. आणि काही जण मी असाच राहावं म्हणून देव पाण्यात बुडून बसले होते. देव पाण्यात बुडून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघालेत आणि तेव्हा हे पसरवलं जात होतं की हा काय आता उभा नाही राहत, आपलं काय होणार, तुझं काय होणार. म्हणजे ज्या काळामध्ये आपल्या पक्षाला सावरण्याची वेळ होती, आपला मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख, शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळामध्ये ह्यांच्या हालचाली जोरात होत होत्या. हे नाही म्हटलं तरी एक मला वेदनादायी एक सत्य हे आयुष्यभर माझ्यासोबत राहणार की जेव्हा, आणि मी तुम्हाला जबाबदारी दिली होती पक्ष सांभाळायची, नंबर 2चं पद होतं, पक्ष सांभाळायला म्हणून पूर्ण विश्वास दिला होता. तो विश्वासघात तुम्ही, मी हॉस्पिटलमध्ये असताना, म्हणजे माझी हालचाल बंद होती तेव्हा तुमची हालचाल जोरात होती आणि ती सुद्धा पक्षाच्या विरोधात. हे जे त्यांनी स्टेटमेंट दिले हे चुकीचं आहे. हे मी त्याला साक्षी आहे, मी आय विटनेस होतो ह्या सर्व प्रकारामध्ये, म्हणून मला बोलायचा तो अधिकार आहे. गेल्या 1.5 वर्षापासून ह्या गोष्टीवर वारंवार, करोनाच्या मधल्या काळात सुद्धा उद्धव साहेबांचा आजारपण आहे, निश्चित आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना केली. मी त्यांचे तुम्हाला फोटो दाखवेल, अभिषेक केला आम्ही की उद्धव साहेबांची प्रकृती चांगली व्हावी म्हणून. परंतु ही जी घटना आहे 1.5-2 वर्षापासून चालली होती. उद्धव साहेबांबरोबर 5 मिटिंगा ह्या आजारी पडण्याच्या काळात झालेल्या नाहीत. उद्धव साहेबांवर ज्या मिटिंगा झाल्यात त्यांना वारंवार जाऊन जे सांगितलं गेलं होतं त्यावेळेला हे सगळं ठरलं गेलं होतं. त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्याला नकोय. तर उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवरून आता विविध पडसाद उमटू लागले आहेत. शिंदे गटातील समर्थक आमदारांच्या सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत. कपाळकरंट्यांच्या हातून फुटीचा डाव झाल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. तर शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा पुनरुच्चार सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. मी आजारी असतानाच माझ्या मागे षडयंत्र सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत सांगितलं. तर यावर शिरसाट यांनी प्रत्युत्तर केलेलं आहे की आम्ही देखील उद्धव ठाकरे आजारी असताना अनेक प्रार्थना केलेल्या आहेत की त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, त्यामुळे ही सगळी विधानं खोटं असल्याचं शिरसाट म्हणाले. माझं आव्हान आहे की ठाकरे आणि शिवसेना नातं तोडून दाखवा, मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. प्रत्येकाला आई-वडील असतात आणि त्यांच्याबद्दल मला आदर आहे. मला माझ्या आईवडिलांबद्दल आदर आहे, तसं प्रत्येकाच्या आईवडिलांबद्दल आदर असायला पाहिजे.
आता गेल्या आठवड्यात गुरुपौर्णिमा झाली. मी माझ्या वडिलांना आजोबांना गुरु मानतो. प्रत्येकाने पितृदेव भव मातृदेव भव देव मानलं पाहिजे. स्वतःच्या आईवडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत. जर आज माझ्या दुर्दैवाने माझे आईवडील माझ्यासोबत असे नाही आहेत, पण ते नेहमी मी माझ्यामध्ये आहे असं मानतो, पण ज्यांची आई आणि वडील हे सुदैवाने त्यांच्यात आहेत, तर मी म्हणेन असा आशीर्वाद पुन्हा दुसरा मिळू शकत नाही. त्यांना घेऊन सभा घ्याव्या, भाषणं करावीत आणि मतं घ्यावीत. माझे वडील काय चोरत आहे? एका दर्जामध्ये वर गेलेल्या माणसाला खाली खेचायचं काम करू नका. शिवसेना प्रमुखांनी असं कधीच नाही केलं. शिवसेना प्रमुख जरी इतके मोठे जरी झाले होते तरी त्यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजाला नमस्कार केल्याशिवाय सभेची सुरुवात केली नाही. हे कसं विसरता? म्हणून शिवसेना प्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही, ही प्रत्येक शिवसैनिकांचं दैवत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. यापुढे असा उल्लेख करू नका. शिवसेना प्रमुखाला खुजं करण्याचा प्रयत्न करू नका. जी पानं गळालीत ना त्यांचा अपमान करू नका. आज आम्हीही पाहतो मनोहर जोशी तुमच्या बाजूला बसलेले दिसत नाहीत. कधीही लीलाधर ढाके तुमच्या बाजूला बसलेले दिसत नाहीत. दरम्यान बंड करणाऱ्यांना पक्षप्रमुख होण्याची हाव आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय आणि त्याला संजय शिरसाटांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले. समजा मी मुख्यमंत्री त्यावेळेला यांना केलं असतं, यांनी वेगळं आणखीन काय केलं असतं? कारण यांची भूकच भागत नाही. यांना मुख्यमंत्रीपद पण पाहिजे आणि आता पक्षप्रमुख म्हणजे शिवसेना प्रमुख व्हायचंय. शिवसेना प्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलात. म्हणजे हे जे आहे ना, ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे आणि ह्याला हावरटपणा म्हणतात. हाव म्हणजे एक दिलं तरी तुझं तेही माझं, माझं तेही माझं, तुझं तेही माझं, ह्याचं तेही माझं, त्याचं तेही माझं, माझं ते माझं, तुझं तेही माझं इथपर्यंत होतं. आता ह्याचंही माझं आणि त्याचंही माझं इथपर्यंत त्यांची हाव गेलेली आहे. या हावरटपणाला सीमा नसते. आम्ही शिवसेना प्रमुखाच्या पायाजवळ राहू इच्छितो. आम्हाला शिवसेना प्रमुख व्हायचं काही गरज नाही. आम्ही त्यांच्या पायाजवळ राहू. ते आमच्यासाठी पूजनीय आहेत, आदरणीय आहेत, वंदनीय आहेत. त्यांच्याबद्दलचं आमचं असं स्टेटमेंट कधी नव्हतं. आणि आम्हाला शिवसेना प्रमुख, आमची लायकी आहे की ती शिवसेना प्रमुख बनायची. शिवसेना प्रमुख हे शिवसेना प्रमुख होते. शिवसेना प्रमुखाची बरोबरी करणारे लोक आहोत का आम्ही? त्यांच्या पायाजवळ जरी आम्हाला त्यांच्या पायाचा आशीर्वाद जर घेता आला आज ना, तर तो आमच्यासाठी मोठा आहे. म्हणून माननीय शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले, पहिलं वंदन करायला गेले शिवसेना प्रमुखाच्या समाधीवर. हे आमची त्या निष्ठा आहे. तो आम्ही शिवसेना प्रमुखाला कसं विचारू? एक वेळा तुम्हाला विसरू, पण शिवसेना प्रमुखाला विसरता येणार नाही. तर उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर आता मनसेकडून सुद्धा टीका करण्यात आली आहे. 2.5 वर्ष संपत्ती कमावली, आता सहानुभूती कमवत आहात असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावलाय. नियतीचं चक्र फिरत असतं. आज तुम्ही आजारी असताना आमदार फोडले म्हणता, पण जेव्हा अमित ठाकरे आणि राज ठाकरे आजारी होते तेव्हा तुम्ही मनसेचे नगरसेवक फोडले होते असा घणाघात देशपांडेंनी केला असून त्यासोबत बाळासाहेब हे सगळ्यांचे आहेत, कुणा एकट्याचे नाहीत असंही देशपांडे म्हणाले. 2.5 वर्ष झाली संपत्ती कमवून, आता पुढची 2.5 वर्ष सिंपती कमवायची. मला असं वाटतं त्याच्यासाठी ही मुलाखत होती. आपण जर बघितलं तर नियती ही तिचं चक्र पूर्ण करत असते. जी गोष्ट तुम्ही लोकांबरोबर केली, आज तीच गोष्ट तुमच्याबरोबर घडते. तुम्ही मनसेचे 6 नगरसेवक फोडले, आज तुमचे आमदार फुटले. तुम्ही कधी फोडलेत मनसेचे 6 नगरसेवक? ज्यावेळा अमित ठाकरेंची तब्येत बरी नव्हती, ते एका मोठ्या आजाराशी लढत होते आणि सन्मान्य राजसाहेब त्यामध्ये व्यस्त होते, त्यावेळेला 6 नगरसेवक फोडायचं पाप तुम्ही केलं. आज तेच गोष्ट तुमच्या बाबतीत घडते. त्यामुळे ह्याच्यामध्ये एक म्हटलं जातं की जे कर्म असतं ना, त्याची फळं इथेच भोगायची असतात. जे कर्म तुम्ही करता त्याची फळं इथेच भोगायची आहेत आणि ती तुम्ही भोगताय. आता सन्माननीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जेव्हा तुम्ही महापौर बंगला मागितलात, त्यावेळेला सन्माननीय बाळासाहेब पूर्ण महाराष्ट्राचे होते ना. मग आता तुमचे एकट्याचे कसे झाले? मुळात सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे आणि विचारावर कोणाचाही मालकी हक्क नसतो. आणि बाळासाहेब तर महाराष्ट्राचे काय देशाचेच नेते होते. मग ते तुमचे एकट्याचे कसे झाले? तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही त्याचे अर्थ बदलणार का? तर अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांची 1 तासांपासून बैठक सुरू असल्याचं कळतंय. दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिलजमाई झाल्यानंतर आज बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. आत्ताची ब्रेकिंग बातमी त्यानुसार
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात बैठक सुरू आहे। गेले काही काळ दानवे आणि खोतकर यांच्यामध्ये खरं तर राजकीय युद्ध होतं, मात्र एकनाथ शिंदे यांनी काल जी दिलजमाई केली त्यानंतर आता या दोघांमध्ये बैठक सुरू झाल्याचं कळतंय। नवी दिल्लीमध्ये ही बैठक होतीये। नवी दिल्ली येथे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये बैठक सुरू असल्याचं कळतंय आणि काही राजकीय मुद्द्यांना घेऊन ही बैठक पार पडली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांची भेट घडवून आणली, यांच्यामध्ये दिलजमाई झाली होती आणि त्यानंतर आता ही बैठक सुरू झाली असल्याचं कळतंय। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काही काळ एकमेकांचे राजकीय मतभेद असणारे नेते आज एकत्र येऊन बैठक घेत आहेत। खोतकर आणि दानवेंची बैठक सुरू आहे, काय सविस्तर अपडेट्स? बरोबर आहे। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी अर्जुन खोतकर हे सकाळी पोहोचलेले आहेत। त्यांनी प्रथम ब्रेकफास्ट मीटिंग त्यांची झालेली आहे आणि त्यानंतर गेल्या 1.5 तासापासून ते त्यांची बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व शिवसेना खासदारांच्या उपस्थितीमध्ये रावसाहेब दानवे आणि एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान दिलजमाई झालेली आहे आणि सोबतच हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक घडवून आणली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्जुन खोतकर आणि खास करून सोबतच रावसाहेब दानवे या दोघांनाही फोन केला आणि दोघांनाही महाराष्ट्रात एकत्रितपणे बसले आणि दोघांची दिलजमाई झाली। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने ईडीच्या फेऱ्यामध्ये अर्जुन खोतकर अडकलेले आहेत त्या फेऱ्यातून बाहेर काढण्याकरिता कुठेतरी शिंदे गटाने मदत करावी अशी अपेक्षा ही अर्जुन खोतकर आहे। त्याच मुद्द्यावरती आता अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे या दोघांची बैठक सध्या सुरू आहे आणि होऊ शकते या बैठकीनंतर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर एकत्रितपणे पत्रकार परिषद देखील घेण्याची निश्चितच आणि या संपूर्ण घडामोडींकडे प्रशांत आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी सोनिया गांधी यांची आज पुन्हा ईडी चौकशी केली जाणार आहे आणि या संदर्भातच नाना पटोले पत्रकारांशी संवाद साधतायत। थेट जाऊयात। त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांनी जी काही भूमिका मांडली त्या भूमिकेला निश्चितपणे ताकद मिळावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। त्यांनी म्हटलंय की जेव्हा मी आजारी होतो, जेव्हा माझे हातपाय हलत होते त्याच वेळी अशा पद्धतीने हा कट रचला गेला आणि मी त्याची परिस्थितीत राहावं यासाठी काही लोक देव पाण्यात टाकून बसले होते असेल, कारण की जी काही परिस्थिती त्या काळातली होती तो कोरोनाचा काळ, कोरोनाच्या नंतरची जी काही परिस्थिती उद्धव ठाकरे साहेबांची झालेली होती, अनेक लोक तर ते आता मुख्यमंत्री राहणार नाही अशा पद्धतीचं बोललं जात होतं। भारतीय जनता पार्टीकडून तर त्यांच्या प्रदेश नेत्यांकडून त्यांच्यावर त्यावेळेस टीका केली जात होती। तेवढंही आपण तेही शब्द या निमित्तानं जनतेला आठवलं पाहिजे म्हणून मी मुद्दाम ते सांगतो आहे की त्यांच्याबद्दलचं वाईट बोललं जात होतं, म्हणजे त्यांच्या प्रदेश नेत्यांकडून वाईट बोललं जात होतं आणि त्यांनी जे वाक्य बोललेलं आहे त्याच्यात सत्यता असू शकतं। काँग्रेसचे 4 खासदार संसदेमध्ये निलंबित करण्यात आले आहे। महागाईच्या आणि जीएसटीच्या विरोधात काँग्रेसनी काल लोकसभेमध्ये मोदी सरकारला धारेवर पकडलेलं होतं। आम्ही सातत्यानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं जीएसटीवर चर्चा व्हावी सभागृहामध्ये आणि अग्निपथवर चर्चा व्हावी ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरू आहे। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचा उद्या 62वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं पुण्यात शिवसेनेच्या वतीनं श्रीमंत दगडूशेठची महाआरती करण्यात येते। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं बाप्पाची महाआरती होत असून शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोरे यांनी गणपती बाप्पाला 62 किलोचा केशरी मोदकही अर्पण केलाय। सकाळी मंदिरामध्ये अभिषेकही करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत। आणि ही थेट आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरे यांचा उद्या 62वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं शिवसेनेकडून श्रीमंत दगडूशेठची महाआरती करण्यात आलेली आहे। गणपती बाप्पाला 62 किलो वजनाचा केशरी मोदकही प्रसाद म्हणून या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळेस या महाआरतीसाठी उपस्थित आहेत। या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे
प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, आपण पाहतोय एकीकडे राज्यात शिवसेनेला घेऊन अनेक घडामोडी घडत आहेत, तर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं कार्यकर्ते देखील उत्सुक आहेत. पुण्यामध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं, काय सविस्तर अपडेट्स? हो, आता काही क्षणात महाआरती सुरू होते. आपल्याला माहिती शिवसेनेच्या उपनेते नीलमताई गोरे या दरवर्षी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती करतात बाप्पाची. आजही खरं तर वाढदिवस उद्या आहे उद्धव साहेबांचा, पण आजच त्या आरती करतात महाआरती. 62व्या वाढदिवसामध्ये 62 किलोचं मोदक आज बाप्पांना अर्पण करून त्या उद्धव साहेबांचं दीर्घायुष्य लाभावं यासाठी ही महाआरती होते. त्याला शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, बाकीचे आणखी युवासेनेचे कार्यकर्ते सगळे. आता आपल्याला माहिती शिवसेनेत काय गडबड सुरू आहे, सगळे उभी फूट पडलेली आहे. त्याच्यामुळे जे कार्यकर्ते शिवसेनेवर राहिलेत पुण्यात ते सगळे कार्यकर्ते बहुतांशी आहेत, पण बाकीचे जे गेलेत ते साहजिक जे एकही इथं आलेले नाही. थोडक्यात अगदी बरोबर आहे. वाढदिवस उद्या आहे चंद्रकांत, आज मंगळवार म्हणून आज या महाआरतीचं आयोजन केलं की काही वेगळं कारण? हो, आज त्यासाठीच. आणि दुसरं एक कारण सांगितलं जातंय, अर्थात त्यात ऑब्व्हियसली ते नाकारतीलच, कारण 1 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी या दौऱ्याची घोषणा करताना असं सांगितलं की मी दगडूशेठला येऊन महाआरती करणार. त्याआधी शिवसेनेनं आज अचानक घोषणा केली काल की आम्ही उद्याच महाआरती करणार उद्धव साहेबांची. मग ते काही राजकीय कुरघोडी आहे की मंगळवारचा दिवस आहे म्हणून महाआरती आहे, त्या दोन्ही गोष्टी आहेत याच्यामध्ये म्हणाले. धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी. तर आता बातमी आहे, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. तर CST ते स्थानकामध्ये रेल्वे पटरीवरून रेल्वे रुळावरून रेल्वे घसरल्याचं कळतंय. 15 मिनिटांपूर्वीची घटना आहे. CST ते वाशी दरम्यान ही रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे. CSMT ते वाशी दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली असून वाशी ते पनवेल मार्गावर रेल्वे सेवा सुरू आहे. तर CSMT स्थानकामध्ये लोकल घसरल्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक कोलमडलेली आहे. प्रवाशांचा त्यामुळे खोळंबा झालेला आहे. खरं तर पिकास आहे. वाशी ते पनवेल मार्गावर लोकल सुरू झालेली आहे, मात्र लोकल रुळावरून घसरल्यामुळे काही काळासाठी या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झालेली आहे. तर 15 मिनिटांपूर्वी ही घटना घडलेली असल्याचं कळतंय. CSMT ते पनवेल मार्गावरची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे. वाशी लोकल विस्कळीत झालेली आहे. CSMT इथं लोकल रुळावरून घसरल्यामुळे ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. तर आपल्यासोबत आहेत अभिजित देशमुख, हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी. अभिजितची आता वाहतूक पूर्वपदावर आलेली आहे का? काय सध्या परिस्थिती आहे? नागरिकांची, प्रवाशांची खूप गर्दी त्या ठिकाणी झाली असेल. हो, आज 9:44ला मी वाशीवरून CST ची लोकल पकडली होती, पण जवळजवळ 40 मिनिटांनंतर ही गाडी माझी कुर्ल्याला सुद्धा पोहोचली नव्हती. आणि मुख्य म्हणजे गाडी आउटरला उभी राहिल्यामुळे विशेषतः जे लोक नोकरदार वगैरे होते किंवा ज्यांना तिलकनगर कुर्ल्याला जायचं होतं आणि जिकडून गाडी बदलायची होती किंवा BKCला जायचं होते, असे लोक पायी म्हणजे शेकडोच्या संख्येने लोक पायी शेवटी कुर्ल्याकडे आणि तिलकनगरकडे निघाले असं दिसून राहिलं होतं. एकंदरीत सकाळी ही ऑफिसला जाण्याची वेळ होती, त्याच्यामुळे बरेचसे कर्मचारी गाडीत होते, विद्यार्थी गाडीत होते, कॉलेजला जाणारे, आणि सगळ्यांचाच खोळंबा झालेला दिसत होता. पण आता गाडी सुरळीत दिसते, म्हणजे साधारणतः अर्धा तास उशिराने आता बहुतेक मी CSTला पोहोचेल असं दिसतंय. धन्यवाद अभिजितजी या सविस्तर माहितीसाठी. आपल्यासोबत होते प्रवासी अभिजितजी. तर CSMT लोकल जी आहे ती विस्कळीत झालेली होती, मात्र आता हार्बर मार्गावरची रेल्वे वाहतूक सुरळीत झालेली आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे पुण्यातील विद्यालयाशेजारी बॉम्ब सदृश्य वस्तू आढळलेली आहे. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेलं असून पुण्याच्या मांजरी खुर्द इथली ही घटना आहे. मांजरी खुर्द हवेली येथील स्मशानभूमी शेजारी अण्णासाहेब मगर विद्यालय आहे आणि त्याच्या शेजारीच एक बॉम्ब सदृश्य वस्तू आढळलेली असल्यामुळे पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झालेलं आहे. तर पुण्याच्या मांजरी खुर्द इथली ही घटना आहे. बॉम्ब
पथकाचा सुद्धा बॉम्ब शोध पथकाशी सुद्धा संपर्क साधलेला असून ते देखील या ठिकाणी रवाना झालेला आहे। ही आपण थेट दृश्य तिथली पाहतोय। पुण्यातल्या मांजरी खुर्द इथे एक बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यानं भीतीचं वातावरण आजूबाजूच्या परिसरात पसरलेलं आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, काय सविस्तर माहिती आहे? हा जो ग्रेनेड सापडलाय हा 10-12 वर्षापूर्वीचा आहे आणि जुना आहे। तिथं भराव टाकला होता, त्यात तो सापडलाय। कुठलाही धोका नाहीये, फक्त सुरुवातीला प्रिकॉशन म्हणून बॉम्ब शोधक पथक तिथं गेलं होतं, त्यांनी ते सगळं चेक केलं आणि तो निकामी केलेला आहे। सध्या तिथं परिस्थिती एकदम पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे। मातीच्या भरावात हे जुनं ग्रेनेड सापडलेलं आहे, फक्त आता तिथून ते कसं आलं, त्या भरावात कसं आलं हे तपासाचा भाग आहे। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी। आणि नंतर आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे कौमार्य चाचणी अवैज्ञानिक राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा ऐतिहासिक निर्णय आलेला आहे। देशभरातील जात पंचायतींना आता वैद्यकीय आयोगानं दणका दिलेला आहे। स्त्री कुमारी आहे अथवा नाही हे जाणून घेण्याचा अधिकार कुणालाच नाही। अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून देखील वैवाहिक बलात्कार प्रकरणात महिला कुमारी आहे किंवा नाही हे जाणून घेण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले जात होते, तर कौमार्य चाचणीची मागणी करणाऱ्या जात पंचायतींना आयोगानं आता मोठा दणका दिलेला आहे। तर आत्ताची आपण एक मोठी ब्रेकिंग बातमी पाहतोय। तर कौमार्य चाचणी अवैज्ञानिक राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा एक ऐतिहासिक निर्णय आलेला आहे। देशभरातील जात पंचायतीच्या वैद्यकीय आयोगानं दणका दिलेला आहे। स्त्री कुमारी आहे अथवा नाही हे जाणून घेण्याचा अधिकार कुणालाच नाही। अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयांकडून देखील वैवाहिक बलात्कार प्रकरणामध्ये महिला कुमारी आहे किंवा नाही हे जाणून घेण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले जात होते, मात्र कौमार्य चाचणीची मागणी करणाऱ्या जात पंचायतींना आयोगानं मोठा दणका दिलेला आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत। तर लक्ष्मण, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काही गावांमध्ये काही ठिकाणी अजूनही कौमार्य चाचणी घेतली जात होती। अतिशय खेदजनक बाब आहे, मात्र त्याला आता कौमार्य चाचणी वैज्ञानिक राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं एक मोठा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे। अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा हा निर्णय आहे। खरं तर महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये, ग्रामीण भागामध्ये आजही कौमार्य चाचणी घेतली जात होती आणि या कौमार्य चाचणीला देखील मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे तो स्त्रियांकडनं अर्थात महिलांकडनं केला जात होता। ज्या सुशिक्षित तरुणी आहेत, महिला आहेत, त्यांच्याकडनं ह्या सगळ्या कौमार्य चाचणीला विरोध केला जात होता आणि त्यानंतर या सगळ्या जातपंचायतीचे प्रकरण जे आहेत ते समोर येत होते। अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, तसंच विविध संघटना ज्या आहेत त्यांनी देखील या सगळ्या प्रकरणावरती वेळोवेळी आवाज उठवल्याचं आपण बघितलेलं आहे। न्यूज 18 लोकमत देखील वेळोवेळी या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या प्रसारित करून या सगळ्यांना वाचा फोडण्याचं काम केलं होतं आणि या सगळ्या प्रकरणानंतर हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते राष्ट्रीय वैद्यकीय आयोगासमोर गेलं होतं आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं देखील आता ही कौमार्य चाचणी बेकायदेशीर ठरवलेली आहे। खरं तर अशा प्रकारची कौमार्य चाचणी घेण्याचा अधिकार कुणालाच नाहीये असं देखील यामध्ये आयोगाने म्हटलेलं होतं। दुर्दैवाची बाब म्हणजे यामध्ये असे अनेक काही प्रकरणं असतात ज्यामध्ये न्यायालयाकडनं देखील डॉक्टरांना स्त्रियांची कौमार्य चाचणी करण्याचे निर्देश जे आहेत ते दिले जातात, मात्र आता या आयोगाच्या निर्णयानंतर आयोग जे आहेत ते न्यायालयामध्ये देखील या सगळ्या प्रकरणाची माहिती जी आहे ती देणार आहे। त्यामुळे भविष्याच्या काळामध्ये हा निर्णय जो आहे तो ऐतिहासिक ठरणार आहे। निश्चितच लक्ष्मण, त्यामुळे अशा प्रकारच्या जात पंचायतीमधल्या सगळ्या सदस्यांना आणि या सगळ्या चाचणीला भाग पडणारे जे नराधम होते त्या सगळ्यांना मोठी चपराक आयोगाकडनं देण्यात आली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। त्याचबरोबर आमचं फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।